नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नामावरती. आणि डिप्लोमा ॲडमिशन 2024 अंतर्गत जे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयरचे जे डिप्लोमा कोर्सेस आहेत आणि ती ॲडमिशन प्रक्रिया त्याची वाट बघत होते, त्यांना मी सांगू इच्छितो की थेट द्वितीय वर्ष पदविका म्हणजे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे ज्या डिप्लोमा कोर्सेससाठीची ॲडमिशनची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्याला फॉर्म कधीपासून भरायचे आहेत, ते पूर्ण डिटेल जे वेळापत्रक दिलेले ते आपण बघणार आहोत. चला व्हिडिओमध्ये करू सुरुवात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुमचं आहे वेब पोर्टल. या वेब पोर्टलवरती म्हणजे या वेबसाईटवरती तुम्हाला तुमचा अर्ज भरण्यापासून तर पूर्ण ॲडमिशन प्रोसिजर संपेपर्यंत सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला इथे करायच्या आहेत. म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म इथं भरायचा आहे, मेरिट लिस्ट बघायची आहे, तुम्हाला ऑप्शन फॉर्म इथं भरायचे आहे, तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं हे इथं कळणार आहे आणि इथूनच तुम्ही तुमच्या ॲडमिशनची प्रिंट घेऊन मग हेच पोर्टलचा उपयोग करून तुम्ही तुमची ही पूर्ण ॲडमिशन प्रोसिजर राबवणार आहात. तर जसा फॉर्म भरायला येईल पुढच्या गोष्टी आपण बघत जाणार आहोत. सध्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला जे टाईम टेबल दिले इथं बघितलं तुम्ही तर तुम्हाला ऑनलाईन सिस्टीममध्ये दिसेल, मराठी इंग्लिश दोन्हीमध्ये त्यांची जे वेळापत्रक आहे त्यांनी दिलेलं आहे ते आपण बघणार आहोत की वेळापत्रक काय आहे. तत्पूर्वी आपण बघूया की तुमच्यासाठी डिप्लोमा कोर्सेसाठीच्या बाकीची जी इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे इथं तुम्हाला लॉग इनच्या मेनू असतील, इथे इम्पॉर्टंट लिंक्स आहेत, खाली तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्रोशर आणि म्हणजे जे नियम आहेत ते इथं तुम्हाला मिळतील. सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी हे आहे की एंट्री लेवलचं जे क्वालिफिकेशन जे नव्यानं इंट्रोड्यूस यावर्षी केलेलं गेलेलं आहे त्याच्याबाबत तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन मिळेल. तुम्हाला ज्या ब्रँचला जायचं आहे त्या ब्रँचसाठी म्हणजे जे 12वी नंतरचे जे डिप्लोमाला जाणार आहेत स्टुडंट त्यांच्यासाठी जे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत तुम्हाला इथं दिलेले आहेत, तुम्ही तुमच्या ब्रँचला बघू शकता. थोडक्यात काहीतरी एखाद्याला AIRDSला जर तो प्रयत्न करणार असेल तर तुम्हाला फिजिक्स मॅथमॅटिक्स कंपल्सरी आहे आणि या सगळ्या सब्जेक्टपैकी एक सब्जेक्ट तुम्ही तो शिकलेला पाहिजे. याच प्रकारे तुम्ही जर आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं बघितलं तरी सेम आहे, फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स कंपल्सरी आहे आणि बाकीचे केमिस्ट्री आणि बाकीचे जे सब्जेक्ट आहेत यातला तुम्हाला एक सब्जेक्ट पास होणं गरजेचं आहे. तर हे एकदा बघून घ्या, तुम्ही ज्या ज्या कोर्सेसला इंटरेस्टेड आहात त्या कोर्सेसचं क्वालिफिकेशन तुमच्याकडे आहे का हे एक इथं तुम्हाला बघता येईल. त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी तर इथं अपलोड होत राहतील ऑनलाईन सिस्टीममध्ये, नोटिफिकेशन्स इथं येत राहील. त्याच्यानंतर न्यूज तुम्हाला इथे येतील, डाउनलोडला मटेरियल जे आहे इथं तुम्हाला अवेलेबल होणार आहे. इथं तुम्ही न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन केलं की ते सुरू होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपला आहे की आपलं टाईम टेबल काय ते आता आपण बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं फर्स्ट इयरसाठी म्हणजे 10वी नंतरच्या कोर्सेससाठी जसं तंत्रशिक्षण संचालनालय म्हणजे डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांनी नोटिफिकेशन दिलं होतं, त्याचप्रमाणे तुमचं थेट द्वितीय वर्ष पदविकाचंही त्यांनी आपल्याला नोटिफिकेशन काढून कळवलेलं आहे. बाकी तुमच्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची प्रोसेस सेम असणार आहे. 2 पर्याय तुमच्याकडे असतील, एक असेल ई स्क्रुटिनी, दुसरा असेल फिजिकल स्क्रुटिनी. म्हणजे दोन्ही फॉर्म तुम्ही ऑनलाईन भरू शकणार आहात. फक्त त्या फॉर्मचं जे स्क्रुटिनी जे आहे, फॉर्मचं जे व्हेरिफिकेशन आहे ते एकतर तुम्ही ई स्क्रुटिनी पद्धतीने किंवा फिजिकल स्क्रुटिनी. म्हणजे ई स्क्रुटिनी जर तुम्ही ऑप्शन निवडलं तर म्हणजे सिम्पल काय, तर तुम्ही फॉर्म ऑनलाईन भरणार आहात, डॉक्युमेंट ऑनलाईन अपलोड करणार आहात, ऑनलाईनच तुम्हाला स्क्रुटिनी सेंटर अलॉट होईल आणि ऑनलाईनच तुमचा फॉर्म व्हेरीफाय होईल आणि व्हेरीफाय झाल्याची रिसिप्टही तुम्हाला ऑनलाईन जनरेट होईल. तुम्हाला ऑनलाईन कळेल आपला फॉर्म व्हेरीफाय झाला आहे की नाही झाला आहे. दुसरा पर्याय आहे की तुमच्या जर घराजवळ किंवा तुम्हाला तुमच्या जवळच्या ठिकाणी जर तुम्हाला FC केंद्र किंवा फॅसिलिटेशन सेंटर ज्याला आपण म्हणतो ते जर अवेलेबल असेल तर तुम्ही तिथं जाऊनही फॉर्म भरू शकता, डॉक्युमेंट अपलोड करू शकता, त्यांना तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट दाखवू शकता त्या केंद्रावरती, केंद्र तुम्हाला व्हेरीफाय करून तुम्हाला रिसिप्ट देईल. म्हणजे दोन्ही पद्धतीनं जोही तुम्हाला सोयीचा वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही फॉर्म भरू शकता. बाकी याच्यामध्ये दुसरा काही फरक नाही. ह्या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरणार आहात. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन जे आहे म्हणजे मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो तुम्ही बघून घ्या. इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये पण आहे आणि इथे सुद्धा तो आहे. आपण त्याच्यावर सेपरेट डिस्कशन पण केलं होतं सुरुवातीला, नवीन काय इंट्रोड्यूस केलं यावर्षी. जसं की आपण बघितलं होतं वर्किंग प्रोफेशनलसाठी यावर्षी जागा दिलेल्या आहेत आणि त्यांचं क्वालिफिकेशनही त्यांनी इथं दिलेलं आहे. अप्रोप्रिएट डॉक्युमेंटही तुम्हाला अपलोड करायला लागणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला फॉर्म भरताना काही पेमेंटही करायचं आहे. म्हणजे जे सर्वसाधारण आणि OMS म्हणजे महाराष्ट्राबाहेरचे जे विद्यार्थी असतील त्यांना 400, बाकीचे जे कॅटेगरीमध्ये आणि इन्क्लुडिंग SCBC, EWS आणि दिव्यांग विद्यार्थी यांना 300 रुपयाचं पेमेंट ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरताना सगळ्यात शेवटच्या स्टेपला करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा आपला विषय आहे की केव्हापासून आपल्याला फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. तर उद्या म्हणजे 12 तारखेपासून आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात होईल. ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरू शकाल. 12 ते 3 जुलैपर्यंत आपल्याला तारीख दिलेली आहे. होऊ शकतं की तुम्हाला एखादं एक्सटेन्शन मिळेल, अजून एखादी तारीख वाढवून मिळेल, पण या
दरम्यान आपल्याला फॉर्म भरायचे आता लक्षात असलं पाहिजे. नुसता फॉर्म भरून चालणार नाही, तर फॉर्म भरल्यानंतर जसं आपण वरती डिस्कशन केलं, ई स्क्रुटिनी पद्धत किंवा फिजिकल स्क्रुटिनी पद्धत, या दोन्हीपैकी कोणत्या तरी एका पद्धतीनं आपल्याला आपला फॉर्म हा स्क्रुटिनाइज करायचा आहे, फॉर्म हा कन्फर्म करायचा. मग ते फक्त भरून चालणार नाही, आपल्याला तो कन्फर्मही होणं गरजेचं आहे, तरच आपलं नाव मेरिट लिस्टमध्ये येईल. अन्यथा आपलं नाव मेरिट लिस्टमध्ये येणार नाही. हे सगळ्यांनी याची नोंद घ्यावी. त्याच्यानंतर आपण फॉर्म भरल्यानंतर एकदा तुमचा फॉर्म कन्फर्म झाला की मग काय होईल, तात्पुरती गुणवत्ता यादी लागेल, ज्याला आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणतो. ती लागेल 5/7/24ला. जर ह्याला एक्सटेन्शन काही मिळालं नाही तर मग 5 तारखेला आपली गुणवत्ता यादी लागेल तात्पुरती. जर एक्सटेन्शन मिळालं तर नवीन परत ते तुम्हाला सेम ह्याच प्रकारे शेड्यूल देत असतात. आत्तापुरतं तरी एक पहिला राऊंड कधी होणार आहे, दुसरा राऊंड कधी होणार आहे, तिसरा राऊंड कधी होणार आहे, कॉलेज कधी सुरू होणार आहे, हे वेळापत्रक आपल्याला दिलेलं नाही. सध्या फक्त आणि फक्त फायनल मेरिट लिस्टपर्यंतचं आपल्याला वेळापत्रक दिलेलं आहे. फायनल मेरिट लिस्टनं बऱ्याचशा स्टेप असतात. आपण सेपरेट व्हिडिओमध्ये मागच्या वर्षी आपण डिस्कशन केलेलं आहे की ॲडमिशनची प्रोसिजर कशी आहे. पूर्ण फॉर्म भरण्यापासून तर शेवटच्या राऊंडपर्यंत मी पूर्ण डिस्कशन केलेलं आहे. गरज असेल तर आपण यावर्षी पुन्हा त्याच्यावर डिस्कशन करू, परंतु बदल असा काही नाही त्याच्यामध्ये. तो व्हिडिओ जरी तुम्ही रेफर केला मागचा, आय बटनमध्ये मी देण्याचा प्रयत्न करेल, तर तो तुम्ही व्हिडिओ रेफर केला तर तुम्हाला पूर्ण ॲडमिशन प्रक्रिया काय आहे ती समजून जाईल. आपण पुन्हा आपल्या विषयाकडे वळूया की तात्पुरती गुणवत्ता यादी आपली लागेल 5 जुलैला. त्याच्यानंतर तुमचं काही करेक्शन असेल, काही माहिती भरताना चुकली, मार्क टाकताना चुकले आहेत, ज्या चुका झालेल्या आहेत तुमच्या फॉर्ममध्ये, तर त्या दुरुस्त करण्याची तुम्हाला इथं एक संधी मिळते. तुमचं कास्ट सर्टिफिकेट आलं आहे, तुम्हाला चेंज करायचं आहे, तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट आहे, तुम्हाला आता EWS किंवा TWS सारख्या जर तुम्हाला काही सुविधा उपलब्ध असतील तर त्याचा फायदा घ्यायचा आहे. अशा जर काही गोष्टी असतील तर तुम्ही त्या 6 ते 9 या दरम्यान तुम्ही त्या ग्रीव्हन्सद्वारे तुम्ही त्या कंप्लीट करू शकाल. ई स्क्रुटिनं भरला असेल तर तुम्हाला ऑनलाईनच ग्रीव्हन्स टाकायचा आहे. FC थ्रू तुम्ही भरला असेल तर तुम्हाला त्या FCला जाऊन तुमचा जो ॲप्लिकेशन तुम्हाला जे आवश्यक बदल आहेत ते तुम्हाला करून घ्यायचे आहेत. तर हा झाला ग्रीव्हन्स पिरियड. म्हणजे जर काही चुका झाल्या फॉर्म भरताना तर तुम्हाला या ग्रीव्हन्स पिरियडमध्ये एक चान्स असतो की त्या दुरुस्त करण्याचा. मात्र एकदा अंतिम गुणवत्ता यादी लागली, ती लागेल 11/6ला. हे संभावित आहे, याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे, परंतु सध्याच्या वेळापत्रकानुसार आपली 11 जुलैला अंतिम गुणवत्ता यादी लागेल. म्हणजे एकदा का फायनल मेरिट लिस्ट लागली, मग काही झालं तर तुमचा मेरिट नंबरमध्ये फरक पडणार नाही आणि जो मेरिट नंबर तुम्हाला प्राप्त झालेला आहे त्याच्या आणि त्याच्याच आधारे फक्त ॲडमिशन प्रोसिजर पुढे राबवली जात असते. पुढचे राऊंड त्याच आधारे घेतले जात असतात. आता सीट मॅट्रिक्स काय असतो, त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म काय असतो. ऑप्शन फॉर्म भरताना आपण खूप साऱ्या चुका करतो आणि त्याच्यामुळे पूर्ण या तुमच्या ॲडमिशन प्रोसिजरवरती किंवा तुमच्या कॉलेज सिलेक्शनवरती त्याचा खूप मोठा फरक पडतो. सगळ्या बाबतीत डिस्कशन आपण मागच्या वर्षी केलेलं आहे. जसं मी म्हटलं, गरज पडली तर आपण यावर्षी त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. या पूर्ण ज्या महत्त्वाच्या टिपा आहेत तुम्ही त्या वाचून घ्या. स्टँडर्ड इन्स्ट्रक्शन्स आहेत, तुम्ही वाचून घ्या. ते आपल्याला सध्या या व्हिडिओचा हा हेतू होता की तुम्हाला फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे, वेळापत्रक आलेले हा कळवणे होता. जशी जशी ॲडमिशन प्रोसिजर पुढे जाईल आपण इत्थंभूत डिस्कशन, चर्चा, आपल्या सगळ्या समस्यांचं निराकरण करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये थांबू इथंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. काही तुम्हाला जर शंका असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये विचारा. मी नक्कीच प्रयत्न करेन तुमच्या कमेंट्सना उत्तर देण्याचा. थांबूया इथे. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार, शुभरात्री.